नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंध अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्यानुसार कोरकुंडी गावाच्या हद्दीत दुधाणे नगर येथे गुन्हे शाखा युनिट 4च्या पोलिसांनी एकास ताब्यात घेतले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस मिळून आले। मयूर बाळू वाघमारे, वय वर्ष 23, राहणार कुरकुंडी, तालुका खेड असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। त्याच्याकडून एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि एक काडतूस असा एकूण 51,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे आर्मॅक्टसह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाळुंगे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत। सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 4चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश आढारी, शेखर खराडे आणि अमोल वेताळ यांनी केली आहे। टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड चिखली येथे लाखो रुपयांचा माल घेऊन जाणाऱ्या ट्रान्सपोर्ट चालकांनी मध्येच सुमारे 2.5 लाखांहून अधिक किमतीचा माल गहाळ केल्याची बाब समोर आली आहे। या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात नरेंद्र खेडकर, वय वर्ष 46, राहणार इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटी, मेदनकरवाडी यांच्या तक्रारीवरून सतीश युवराज बडगे, वय वर्ष 27, राहणार ज्ञानदा सिटी, चाकण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चाकण औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणावर काही हॉटेलच्या बाहेरील बाजूस गैरप्रकार सुरू असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत। आळंदी फाट्याकडून महिंद्राला जाणाऱ्या रस्त्यावर एका हॉटेलच्या बाजूला सर्रास गैरप्रकार सुरू असल्याचं पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे। देशी बनावटीच्या पिस्तुलासह एकास महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येलवाडी येथून अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत। स्वराज शांताराम कालापाड, वय वर्ष 25, राहणार पराळे, तालुका खेड, मूळ राहणार वाशिम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। त्याच्याकडून 41,000 रुपये किमतीचा एक देशी बनावटीचा पिस्तूल आणि 3 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाकीबुद्रुक येथून अज्ञात चोरट्यांनी एक रोहित्र स्ट्रक्चरवरून खाली पाडून त्याचे नटबोल्ट उघडून ऑइल सांडवून महावितरण कंपनीचे नुकसान केले। तसेच त्यातील तांब्याच्या तारांचे कॉईल लंपास केल्याची घटना घडली आहे। तसेच चाकण राक्षवाडी येथे देखील अशाच प्रकारे रोहित्र खाली पाडून त्यातील तांब्याच्या तारा लंपास केल्या। अज्ञात चोरट्यांवर या प्रकरणी चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घराच्या समोरील ओट्यावर खेळत असताना 4.5 वर्षांचा बालक देवांश योगेश गव्हाणे, राहणार निमगाव दावडी भगत वस्ती या ठिकाणी बिबट्यानं त्याच्यावर हल्ला करून त्याला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला। नागरिकांनी आरडाओरडा केल्यानं बिबट्यानं मुलाला सोडून धूम ठोकली। या चिमुकल्याची प्रकृती आता स्थिर असून त्याच्यावर चांडोली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे। दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढत चालल्यानं लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे। देवांशाला चांडोली ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केल्याचं स्थानिकांनी सांगितलंय। 350 ते 400 फूट बिबट्यानं या मुलाला ओढत नेलं होतं। ओट्यावर लोक बसलेले असल्यानं त्यांचा हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी आरडाओरड सुरू केली। त्यानंतर हा अनर्थ टळला। यंदा मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे अनेक गावांमध्ये ओढ्या नाल्यांना पूर आला होता आणि त्यामुळे अनेक ठिकाणी विहिरी या गाळ भरल्यानं बुजले असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पाऊस परतल्याची खात्री झाल्यानंतर आपल्या शेतातील विहिरींमधील गाळ उपसा सुरू केलाय। काळूस तालुका खेड भागातील शेतकरी आता आपल्या शेतातील विहिरींमधील गाळ उपसण्याच्या आणि विहिरींना पुनर्जन्म देण्याच्या कामात व्यस्त असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आगामी आळंदी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आळंदी आणि दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रूट मार्च काढण्यात आला। आळंदी पोलीस स्टेशन ते नगर परिषद चौक, पीसीएमटी चौक, वाय जंक्शन, देहू फाटा, चाकण चौक, केळगाव चौक, गुंडरे आळी चौक, वडगाव चौक, मरकळ चौक, विठ्ठल रुक्मिणी चौक पोलीस स्टेशन असा आळंदी आणि दिघी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रूट मार्च काढण्यात आला।
खेड तालुक्यातील जरेवाडी येथील वाघोबा महाराज आणि कालभैरवनाथ महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळ्याच्या निमित्तानं राजगुरुनगर शहरातून वाजत गाजत रथातून मिरवणूक काढली। खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात खेड तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांचा सत्कार समारंभ आणि सहविचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाकण व महाळुंगे पोलिसांकडून ठिकठिकाणी कारवायांचा धडाका सुरूच आहे। सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारे, त्याचप्रमाणे स्वतःजवळ हत्यारे आणि लोखंडी तलवारी बाळगणाऱ्या काही जणांवर मागील 24 तासांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलिसांनी सर्वच गुन्हेगारांच्या फाईलवरील धूळ झटकली असून पुढील काळात अनेक गुन्हेगार कारवाईच्या कात्रीत येण्याची शक्यता आहे। दरम्यान चाकण शहरात पोलिसांनी सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद केले आहेत। त्यानंतर देखील काही जणांकडून दांडगाई करून असे धंदे सुरू ठेवले जात असल्याची बाब समोर आली आहे। अशा धंद्यांच्या बाबत थेट आयुक्तालयात तक्रारी गेल्यानंतर वरिष्ठ स्तरावरून कारवाया होऊ लागल्या आहेत। असे धंदे चालवणारे काही जण राजकीय आश्रयाला येत आहेत। त्या माध्यमातून कार्यकर्ते आणि महिला अशी कवच कुंडले घेऊन असे धंदे चालवत आहेत। त्यांच्या धंद्यावर कारवाई झाल्यानंतर अशा महिला आणि कार्यकर्ते घेऊन पोलीस ठाण्यात जाऊन दबावतंत्र वापरत असल्याच्या घटना समोर येत आहेत। संबंधितांच्या नादाला लागण्याचे धाडस कोणीही करत नसल्याने त्यांची हिंमत वाढली आहे। पोलीस ठाण्याच्या आवारातील काही हॉटेल्स त्यांच्याकडून कार्यालय म्हणून वापरली जात आहेत। वरिष्ठ पोलिसांनी हस्तक्षेप करून अशा प्रवृत्तींच्या बाबत कठोर भूमिका घेण्याची मागणी होत आहे। मुंबई येथून चाकण एमआयडीसीमध्ये निघालेल्या उद्योजकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी 10,95,99,579 रुपये नुकसान भरपाईचा आदेश मोटार अपघात न्याय प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी दिलाय। राजीव विनोद शहा यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांचे वडील विनोद मंगलदास शहा, आई इंदिरा, पत्नी सोनल, मुली सिमरन आणि आयुषी, मुलगा श्रेय यांनी येथील मोटार अपघात न्याय प्राधिकरण येथे दावा दाखल केला होता। अपघातातील ट्रकचे मालक आणि इन्फो टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात मोटार अपघात न्याय प्राधिकरण येथे दावा दाखल केला होता। राजीव हे 9 जानेवारी 2012 रोजी होंडा सिटी कारमधून मुंबईकडून चाकण एमआयडीसी येथील फॅक्टरीकडे चालले होते। त्यावेळी दुसऱ्या लेनमधून पुणेकडून मुंबईकडे ट्रक जात होता। त्या ट्रकने समोर जाणाऱ्या होंडा सिटीला धडक दिली। त्यामुळे ती होंडा सिटी गाडी समोरील लेनमध्ये घुसली। तिने राजीव असलेल्या होंडा सिटीला धडक दिली। त्याचवेळी पाठीमागून आलेल्या एशियाड एसटीचीही राजीव यांच्या गाडीला धडक बसली। या विचित्र अपघातात राजीव यांचा मृत्यू झाला। यामध्ये नुकसान भरपाईसाठी येथील मोटार अपघात न्याय प्राधिकरण येथे दावा दाखल केला। राजीव शहा यांचे 1 एप्रिल 2007 ते 1 एप्रिल 2014 या कालावधीत भरलेले आयकर, 2 पासपोर्ट आणि इंजिनियर डिग्री आणि पोलीस पेपर न्यायालयात दाखल केले होते। राजीव यांच्या उत्तराखंड येथील कंपनीच्या उत्पन्नाची माहिती देण्यात आली। अर्जदारांतर्फे उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या 16 न्याय निवाड्याचे दाखले देण्यात आले। त्यावरून न्यायालयाने हा निकाल दिला। मोटार अपघात न्याय प्राधिकरणाने दिलेली ही उच्चांकी भरपाई असल्याचं अर्जदारांचे वकील अॅडव्होकेट संजय राऊत व अॅडव्होकेट अनिता राऊत यांनी माध्यमांना सांगितले आहे। दौंडकरवाडी तालुका खेड येथे शेलपिंपळगाव गावचे सरपंच शरद मोहिते पाटील, दौंडकरवाडीचे सरपंच सीताराम गुजर, उपसरपंच पूजा दौंडकर यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरात 114 रुग्णांची तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले। चाकण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने चाकण शहरात उमेदवार मोठ्या प्रमाणावर प्रचारासाठी वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचत असल्याची बाब समोर आली आहे। चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आणि स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषा सुरेशभाऊ गोरे संपूर्ण चाकण शहरात प्रचाराच्या निमित्ताने फिरत आहेत। याच दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काय सांगितलंय जाणून घेऊया। चाकण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025-30 त्या प्रचाराची धामधूम चालू आहे। शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्षपदासाठी मी उमेदवार आहे। या प्रचाराच्या दरम्यान मला सर्व मतदारांचा पूर्ण चाकण शहरामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी केलेल्या कार्याची पावती आणि त्यांच्या आठवणी लोक आवर्जून या निमित्ताने सांगत आहेत आणि त्यामुळे आम्हालाही पुढे काम करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे, बळ मिळत आहे। सर्व मतदार बंधूंना मी या निमित्ताने पुन्हा एकदा आवाहन करू इच्छिते की येत्या 2 तारखेला 2 डिसेंबरला सर्वांनी आपला मतदानाचा अधिकार बजावून धनुष्यबाण 2 नंबरचं चिन्ह धनुष्यबाणासमोरील
बटन दाबून सर्वांनी सहकार्य करावे. भरपूर संपूर्ण पॅनलला मतदान करून आम्हाला विजय मिळवून द्यावा अशी विनंती. खरं तर स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये अतिशय प्रामाणिकपणाचं जे काम होतं भाऊंचं, आणि भाऊंच्या रूपाने आज नगराध्यक्ष पदाचे दावेदार उमेदवार मनीषाताई गोरे यांच्याकडे आपण पाहिलं तर ताई एक उच्च शिक्षित आहेत. ताई गोरगरीब जनतेशी ताईंचे संबंध आणि प्रामाणिकपणेचा ताईंचा काम हे पाहून आजच ताई खरं तर माझं असं म्हणणं आहे साहेब की 5,000 ते 7,000 मताधिक्यानं ताई ह्या विजय झाल्याशिवाय राहणार नाही. खूप चांगला प्रतिसाद आहे, कारण की गेले 10 वर्ष शेखर भाऊ घोगरे यांनी जी वार्डामध्ये कामं केलेत त्याची प्रेरणा घेऊन लोकांनी मला एवढा सपोर्ट केलेला आहे की ताई तुम्ही प्रचाराला सुद्धा येऊ नका, आम्ही तुम्हाला डोळे झाकून मत देणार आहे. त्याच्यामुळे मला काळजीच नाही. आज मी समीर भाईंचा मनीषाताईंचा प्रचार करणारे की 2 मशाल 1 धनुष्यबाण, आणि मी रोजही तेच सांगते जनतेला की 2 मशाल 1 धनुष्यबाण चालवायचा, आणि शेखर भाऊनी जी कामं केलीत ना त्याचं फळ मला नक्कीच मिळेल. प्रभागामध्ये मला चांगला प्रतिसाद मिळत जाऊन लोक भरपूर माझ्या पाठीमागे आहेत. चाकण नगर परिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार पूनम ईश्वर राक्षे यांनी आपल्या प्रभागातून जोरदार जनसंपर्क सुरू केलाय. मागील निवडणुकीत त्यांचा अवघा 7 मतांनी पराभव झाला होता, मात्र त्यानंतर देखील त्यांनी संपूर्ण प्रभागात आपला जनसंपर्क तसाच ठेवल्याने यंदाच्या निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचे उमेदवार पूनम राक्षे व त्यांचे पती ईश्वर राक्षे यांनी पुणे कार्यालयाला भेट दिल्यानंतर सांगितले. नमस्कार, मी ईश्वर बाबा राक्षे. माझा प्रभाग क्रमांक 3 आहे. माझी पत्नी सौ पूनम ईश्वर राक्षे या प्रभाग क्रमांक 3 मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे चिन्ह आहे मशाल, या मशाल या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे. निवडणूक लढवत असताना गेली 2015 साली माझी पत्नी आणि मी सातत्याने समाजाच्या पुढे सातत्याने सर्वांच्या सुखात दुःखात मी काम करीत आहे. काम करण्याची पार्श्वभूमी अशी की गेली 2015 10 वर्षाच्या पूर्वी माझी पत्नी अवघ्या 7 मताने माझा पराभव झाला. पराभव होत असताना जनतेच्या समोर गेलो. पराभवाला मी हरून गेलो नाही. न थकता न थांबता मी सातत्याने 10 वर्ष सर्वांच्या सुखात दुःखात सामाजिक कार्यात लोकांचे रस्त्याचे विषय असेल, लोकांचे पाण्याचे, ड्रेनेजचे, लाईटचे, ज्या पद्धतीने मला काम करण्याचा मला एक हे आहे अनुभव आहे, त्या पद्धतीने मी आज 2025-30 या वेळेस या 5 वर्षाच्या सेवेसाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या चाकणमधील प्रभाग क्रमांक 3 मधील सर्व जनतेच्या समोर आम्ही एक आव्हान आहे, पण ते आव्हान आमच्यासाठी थोडंसं हलकं म्हणता येईल. कारण त्याचा असं आहे, सातत्याने मी समाजात 10 वर्ष गेली मी सातत्याने रुजत आहे कामाच्या माध्यमातून. मग ते कुठला पण प्रश्न असो, लाईटचा विषय असेल, रस्त्याचा असेल, ड्रेनेजचा असेल, सर्वांच्या सुखात दुःखात सामोरं जाऊन मी आजपर्यंत कार्यरत आहे. आता इथून पुढच्या काळात 2025 ते 30 या काळामध्ये नगरसेविका म्हणून माझी पत्नी सौ पूनम ईश्वर राक्षे या कार्य करणारच आहे. जे कार्य करत असताना ना कुठला पदासाठी ना काही, फक्त समाजासाठी मी काम करीत राहील. ही अशा पद्धतीने माझी पत्नी पूनम ईश्वर राक्षे यांना सर्व मतदार बंधू भगिनींचा गेली मी 8 ते 10 दिवसापासून म्हणजे मी प्रचारामध्ये आहे. राजकारण हे फक्त 15 ते 20 दिवसात असतं, पण मी गेली समाजात 10 वर्षापासून समाजकारण म्हणून एक पुढे आलेलो आहे. मला राजकारण म्हणून मला ही आवड नाही, पण समाजाची माझी खूप तळमळ आहे. समाजाचे काम करण्याची माझी एक ध्येय आहे. ते ध्येय आता येणाऱ्या पुढील 5 वर्षात मी पूर्ण करणार आहे. एवढी सगळं मतदार बंधू भगिनींना कळकळीची विनवणी आहे, त्यांनी येता 2 तारखेला अनुक्रमांक 3 मध्ये प्रभाग क्रमांक 3 त्यामध्ये अनुक्रमांक 3 या मशालीच्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावा, अशी एवढी कळकळीची विनंती माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना.
चाकण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. प्रभाग क्रमांक 1 मधील अपक्ष उमेदवार रोनक विनोद गोरे यांनी शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रकाश लक्ष्मण गोरे यांना जाहीर पाठिंबा दिलाय. चाकण नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले रोनक विनोद गोरे यांनी प्रभागातील माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर तसेच अशोक भुजबळ, माणिक गोरे, नितीन गोरे, बिपिन रासकर, संदेश गीते, अशोक बारवकर आणि गोरक्षनाथ कांडगे यांच्या विनंतीनुसार समंजस भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे. स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी त्यांनी प्रभाग क्रमांक 1 मधील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रकाश लक्ष्मण गोरे यांना तसेच नगराध्यक्ष पदासाठी श्रीमती मनीषाताई सुरेशभाऊ गोरे यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे सांगितले. स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या स्मृतीला वंदन करतो. आज होऊ घातलेल्या चाकण नगर परिषद 2025 आणि 30 त्या निवडणुकीसाठी मी शिवसेना पक्षातर्फे इच्छुक उमेदवार होतो, पण काही कारणास्तव माझी उमेदवारी मला मिळाली नाही. आमचे सहकारी प्रकाश गोरे यांना ती उमेदवारी मिळाली होती आणि अपक्ष उमेदवार म्हणून आपणा सर्वांच्या समोर आलेलो होतो. तरीसुद्धा स्वर्गवासी आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या सुविध पत्नी मनीषाताई गोरे ह्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असल्या कारणास्तव एकाच कुटुंबातील दोन्ही व्यक्ती एकमेकासमोर लढणे उचित नव्हते. त्या कारणास्तव मनीषाताई गोरे यांना पाठिंबा देण्यासाठी किंवा सामोपचाराची भूमिका घेऊन मनीषाताई गोरे यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही आणि पक्षश्रेष्ठींनी व माननीय राजेंद्र गोरे साहेब, माणिक भाऊ गोरे आणि नितीन शेठ गोरे यांनी जो सामोपचार घडून आणला, आम्हाला दोघांनाही समजूतदारीची भूमिका घेण्यासाठी सांगितलं. त्या भूमिकेला आम्ही बांधील राहून प्रकाश शेठ गोरे यांना मनीषाताईंचे हात बळकट करण्यासाठी मदत करणार आहे हे मी पक्षासमोर सांगतो. आणि जे काही आमचं काही ठरलेलं आहे किंवा ज्या काही पक्षाने आम्हाला सूचना केलेल्या आहेत त्या पक्षाने आम्ही एकमेकांना दोघं बांधील आहोत, ते पाळण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एवढं सांगतो. व संबंधित मनीषाताई गोरे व शिवसेना पक्षाला मी जाहीर पाठिंबा दर्शवतो. आणि नंतरच्या काळामध्ये पक्षाने एबी फॉर्म ज्यावेळेस दिला त्यावेळेस प्रकाश लक्ष्मण गोरे यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि नंतर आपले सर्वांचे सहकारी या ठिकाणी रोनक विनोद गोरे यांनी अपक्ष फॉर्म भरला. परंतु आज एक महत्त्वपूर्ण टप्प्यावरती एक सुरेश भाऊंचा विचार पुढे ठेवून दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी समंजसपणा दाखवलेला आहे. एक राजकीय समंजसपणा दाखवत असताना स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांचे विचार मानणारे दोन्ही कार्यकर्ते आणि आज अपक्ष उमेदवार रोनक विनोद गोरे यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रकाश लक्ष्मण गोरे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. प्रभाग क्रमांक 1 चे अधिकृत उमेदवार प्रकाश शेठ गोरे तसेच इच्छुक उमेदवार होते आमचे रोनक शेठ गोरे. अपक्षाने त्यांनी फॉर्म भरलेला होता. तर आज प्रकाश शेठ झालं, रोनक शेठ झालं, हे एक सुरेश भाऊच्या कुटुंबातील एक भाग आहे. त्याचा आज सामंजस्याचा दोघा उमेदवारांनी सामंजस्य भूमिका घेतली आहे. इथं त्यामध्ये आपले स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषाताई गोरे यांना एक पाठिंबा म्हणून यांनी अगदी योग्य निर्णय घेतला दोन्ही उमेदवारांनी. आणि मनापासून प्रकाश गोरे आणि त्यांचे सर्व प्रभागातील उमेदवार आणि विशेष करून रोनक गोरे यांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो. खेड तालुक्यातील मलघेवाडी येथील शेतकरी भगवान मलघे, सुरेखा मलघे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत प्रथमच केळीची लागवड केली आहे. घराच्या शेतीत हैदराबादवरून केळीचे रोप आणून आधुनिक पद्धतीने 1 एकर क्षेत्रात लागवड केली आहे. चाकण नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून स्थानिक कातकरी वस्तीवरील अनुसूचित जमाती उमेदवार शिवाजी तुकाराम मुकणे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कातकरी वस्तीवरील उमेदवार प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सामान्य उमेदवार म्हणून मुकणे यांना नागरिक पसंती देत असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. शिवाजी दादा मुकणे रे मुकणे.
चाकण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी चाकण पालिकेतील पक्षाच्या उमेदवारांसाठी जोरदार मोर्चे बांधणी केली असल्याची माहिती पक्षाचे चाकण मंडल अध्यक्ष भगवान मेदनकर यांनी दिली आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही चाकण नगर परिषदेमध्ये उभा केलेला आहे। निवडणुकीच्या निमित्तानं आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज महात्मा फुले मित्र मंडळाच्या या चौकामध्ये गणरायाच्या चरणी आज नारळ वाढवलेला आहे। त्या निमित्तानं सगळं उपस्थित असलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार, आमचे नगराध्यक्ष पदाच्या देशमुखताई आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा कंद, पक्षवाढीसाठी काम करणारे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। चाकण आणि या चाकण नगर परिषदेच्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आम्ही आज नवीन चेहरे या चाकण नगर परिषदेमध्ये आम्ही लोकांच्या सेवेसाठी उभे केलेले आहेत। भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।